विलिनीकरणासंदर्भात सखोल आणि पुराव्यांसह बोलणार आहे। सोमवारी किंवा मंगळवारी आपण पत्रकार परिषद घेणार असल्याचं आमदार रोहित पवारांनी सांगितलंय। विलिनीकरणाच्या बैठकीचे सर्व पुरावे देखील देणार असल्याचं रोहित पवारांनी स्पष्ट केलंय। आधी अजितदादांच्या अपघाताचं कारण समोर येणं महत्त्वाचं आहे असंही मत त्यांनी मांडलेलं आहे। राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलिनीकरणाबाबत रोहित पवार आता सोमवारी किंवा मंगळवारी पत्रकार परिषद घेणार आहेत। यावेळी विलिनीकरणाच्या बैठकीसंदर्भातले पुरावे देऊन सविस्तर बोलणार असल्याचं रोहित पवार यांनी सांगितलेलं आहे। मी जी 12 तारखेला प्रेस कॉन्फरन्स म्हणजे आजच्या दिवशी घेणार होतो ती फार सखोल आणि डिटेलमध्ये आहे आणि पुराव्यासकट आहे। आता ती जी प्रेस कॉन्फरन्स आहे ती सोमवार नाही तर मंगळवारी मुंबईमध्ये मी घेणार आहे। त्यावेळेस हा जो प्रश्न त्यांचा आणि तुमचा आहे त्याला योग्य असं उत्तर तिथं देईल। एनडीए सोबत जाणार होते का नाही त्या प्रश्नाचं उत्तर तुमच्या प्रेस कॉन्फरन्समध्ये मिळणार आहे 100%। आम्ही विचारासाठी आणि जे मनाला योग्य वाटतं लोकांना योग्य वाटतं त्यासाठी आम्ही संघर्ष करत आलेलो आहे। आता काकांचा तिथं ॲक्सिडेंट झाला, आज काका आणि दादा आमच्यामध्ये नाहीत आणि मग सगळ्या गोष्टी विसराव्यात। गेल्या 40 वर्षाचा जो काय आमचा सहवास होता, जे काही त्यांच्याकडनं मला तिथं मार्गदर्शन मिळालं, ह्या सगळ्या गोष्टी विसरून आता सत्तेत जायचं, विलिनीकरण घ्यायचं, मग त्याला बैठका घ्यायचं हे मला कुठेही त्या ठिकाणी योग्य वाटत नाही आणि कुठल्याही मराठी माणसाला हे योग्य वाटणार नाही। त्यामुळे मी पहिली भूमिका जर घेत असेल कुठली तर ती आहे दादांचा ॲक्सिडेंट झाला कसा हे लोकांसमोर ते आलं पाहिजे। राजकारण करण्यासाठी अजून बरेच वर्ष पूर्णविराम दिलाय असं म्हणायचं का तुमच्याकडून? हो, थांब वाट बघा। सोमवार मंगळवारी जेव्हा प्रेस कॉन्फरन्स होईल त्यातून जे काय आहे, जे घडलं, जी चर्चा झाली, कधी झाली, कुठल्या तारखेला झाली, कसं झालं, काय झालं, कोण काय बोललं, ह्या सगळ्या गोष्टींवर मी सोमवार नाही तर मंगळवारी बोलेन।